गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आलो मी गहू भिजवायला सकाळी सकाळी. बघा आपला गहू आलेला आहे असा. म्हणलं आता सकाळी सकाळी जाऊन गहू भिजवावा. खालच्या रानातलं तर झालेलं आहे, पण म्हणलं हे गहू भिजवून घ्यावं. गहू भिजवून घ्यायला तर आलतो सकाळी सकाळी, पण बघतोय तर काय लाईटच नाही. लाईट नसल्यामुळे तर काय आता भिजणं काय होत नाही. आता सरांनी बोलील तर कॉलेजला सर म्हणले 100 शब्द पाठ करून ये. तर ठीक आहे म्हणलं, 100 शब्द काय करूयात म्हणलं. तर सकाळी सकाळी पाणी द्यायला तर काय उल्हास येत नाही बघा आपल्याला. खूप थंडी असते, पण काय करणार, इलाज नाही ना, गहू लावलेला आहे. तर म्हणलं आता लाईट पण आलेली नाही आहे, त्याच्यामुळं आता जाऊयात घरी, शब्द वाचत बसावात. काय सांगणार मंडळी, 100 शब्द वाचायला दिलेत आम्हाला. 100 शब्द वाचणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय? एका दिवसात सांगितलं सरांनी बी. काय करणार ना, शेवटी NCC कॅडेट म्हणल्यावर करायला लागतेच. नाहीतर काय, मग खा पनिशमेंट, खा रगडा. आता लाईट नसल्यामुळे तर काय आपलं काम झालेलं नाही आहे. 1-2 तास झालं बसलेलं आहे इथं, लाईट काय आलेलं नाही. तर म्हणलं चला जाऊयात घरी आता. तर मंडळी बाकी कामं काय होतच राहतील, पण गहू कसा आलाय ते नक्की कमेंटमध्ये सांगा.